नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आधुनिक भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने इसवी सन 1795 मध्ये रुपया हे चलन प्रचारात आणले? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। आधुनिक भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने इसवी सन 1795 मध्ये रुपया हे चलन प्रचारात आणले? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस। लॉर्ड कॉर्नवॉलिस, लक्षात ठेवा, रुपया हे चलन प्रचारात आणले। कोणी आणले? लॉर्ड कॉर्नवॉलिस। पुढील प्रश्न पहा, ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहेत। पुढील प्रश्न पहा, सन 1936 मध्ये लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली? सन 1936 मध्ये लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली। पुढील प्रश्न पहा, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी राज्य विचारलं आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य। लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात घ्या, सांगली जिल्ह्यात आहे। वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, असा जर प्रश्न विचारला गेला की चांदोली जे काही राष्ट्रीय उद्यान आहे, या राष्ट्रीय उद्यानाचा जो काही विस्तार आहे तो खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, असा जर प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवा, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या चारही जिल्ह्यामध्ये या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार आहे। ओके, लक्षात घ्या, म्हणजे चारही जिल्ह्यांच्या सीमेवर ते पसरलेलं आहे। कोणतं उद्यान? चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी। परंतु मुख्य भाग जो काही आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा, जो काही मुख्य भाग आहे तो सांगली जिल्ह्यात आहे, लक्षात घ्या। ओके, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे किंवा विस्तार किती जिल्ह्यांमध्ये आहे? तर लक्षात ठेवायचं आहे 4 जिल्ह्यांमध्ये विस्तार आहे। ते 4 जिल्हे कोणते आहे? तर सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी। तोंडी पाठ करून ठेवायचं आहे। पुढे पहा, प्राचीन भारतात एकूण किती महाजनपदे होती? प्राचीन भारतात एकूण किती महाजनपदे होती? योग्य उत्तर आहे 16। प्राचीन भारतात एकूण 16 महाजनपदे होती। पुढे पहा, ग्राम या शब्दाचा तद्भव शब्द कोणता? ग्राम हा शब्द आहे, या शब्दाचा तद्भव शब्द कोणता? पर्याय पहा, ग्रामीण, ग्रामपंचायत, गाव आणि ग्राम्य। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे गाव। लक्षात घ्या, ग्राम हा जो काही शब्द आहे हा तत्सम शब्द आहे। ग्राम हा तत्सम शब्द आहे। आपल्याला काय विचारलं? ग्राम या शब्दाचा तद्भव शब्द कोणता? तर गाव। लक्षात घ्या, ग्राम तत्सम आहे आणि गाव तद्भव आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, ग्राम तत्सम शब्द आहे आणि त्यापासून तद्भव आहे गाव। जर आपल्याला विचारलं अग्नी हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे? कानडी, पोर्तुगीज, तत्सम, तद्भव असे आपल्याला पर्याय असणार। संस्कृत, तर लक्षात ठेवायचं आहे अग्नी हा शब्द संस्कृत भाषेतील आहे, म्हणजे तत्सम आहे। ओके, दंत हा शब्द तत्सम आहे, हस्त तत्सम आहे। आता ग्राम या शब्दापासून
तद्भव शब्द आहे गाव. अग्नी या तत्सम शब्दापासून तद्भव शब्द आहे आग. दंत या तत्सम शब्दापासून तद्भव शब्द आहे दात. हस्त या तत्सम शब्दापासून तद्भव शब्द आहे हात. लक्षात ठेवा, महत्वपूर्ण आहे. ग्राम तत्सम गाव तद्भव. अग्नी तत्सम आग तद्भव. दंत तत्सम दात तद्भव. हस्त तत्सम आणि हात तद्भव. लक्षात घ्या, तत्सम म्हणजेच काय? संस्कृत. संस्कृत भाषेतून जशास तसे जे काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहे त्यालाच तत्सम म्हणतात. तत्सम म्हणजे संस्कृत म्हणजे तत्सम. लक्षात घ्या, ग्राम, अग्नी, दंत, हस्त तत्सम शब्द आहे. गाव, आग, दात आणि हात हे तद्भव शब्द आहेत. या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर आहे 3 नंबर पर्याय गाव. पुढील प्रश्न पहा. सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रातील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. पहा काय म्हटलं आहे, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रातील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. तर ही जे काही सत्यशोधक समाज होते याचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय पहा, श्रीलंका पाचूनचे बेट. पाचूनचे बेट या नावाने कोणत्या देशाला ओळखले जाते? तर श्रीलंका. तर पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, स्वित्झर्लंड, युरोपचे क्रीडांगण. युरोपचे क्रीडांगण असे कोणत्या देशाला म्हटले ते? स्वित्झर्लंडला. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पुढे पहा, भारताचे प्रवेशद्वार मुंबई. बरोबर आहे का? तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून मुंबईला ओळखले जाते. तर बरोबर आहे. या ठिकाणी 3ही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय बरोबर आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर. लक्षात ठेवा, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. पाचूनचे बेट श्रीलंका, लगेच लिहून ठेवा. युरोपचे क्रीडांगण स्वित्झर्लंड, भारताचे प्रवेशद्वार मुंबई. ओके. पुढे पहा, गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? तर चंपारण्य या ठिकाणी केला. पुढे पहा, खालीलपैकी भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्सवरनं कसं लक्षात ठेवायचं तर पहा, भरतपूर काय करायचं, जो काही शेवटचा शब्द आहे ना, र अक्षर, शेवटचं अक्षर काय आहे? र. र वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे असं लक्षात ठेवायचं. राजस्थान, भरतपूर, र, र वर्ण राजस्थान असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा, योग्य उत्तर आहे 1844. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. कधी केली? 1844. पुढे पहा, महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्वाचे बंदर कोणते? लगेच उत्तर यायला पाहिजे, मुंबई. आपल्या महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचं बंदर कोणतं आहे? मुंबई. पुढे पहा, भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. भारतीय राष्ट्रसभेचं जे काही ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन होतं ते फैजपूर या ठिकाणी भरलं होतं आणि त्या फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते हा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे पहा, आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येता का फिरायला? योग्य उत्तर आहे आपण. सर्वनाम काय आहे? आपण. पुढे पहा, मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे 6. 6. पुढे पहा,
ठक्कर बाप्पा यांनी डॅश डॅश या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. योग्य उत्तर आहे आदिवासी कल्याण. ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पुढे पहा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे. कोठे आहे? फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. पुढे पहा, महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता आहे? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे गडचिरोली. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा गडचिरोली. पुढे पहा, पलटण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पलटण योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लक्षात ठेवा, पलटण पोर्तुगीज. लक्षात कसं ठेवायचं? प ल ट न. पहिलं अक्षर काय आहे? प. प प वर्णच पोर्तुगीज असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलं? तर कृष्णाजी त्रिंबक रानडे. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं. पुढे पहा, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? योग्य उत्तर आहे विषुववृत्त. विषुववृत्त. पुढे पहा, 0.48 भागिले 0.08 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, जर असा भागाकार आला पॉइंट मध्ये तर कसा सोडवायचा? तर पहा, काय करायचं आहे, हे 0.48 आणि 0.08 आहे ना, ते सोडून द्यायचं. असं समजायचं की या ठिकाणी दशांश चिन्ह नाही, डायरेक्ट 48 भागिले 8 हे पहिले करून घ्यायचं. ओके, मग 8च्या पाड्यामध्ये 48 आहे का? तर पहा, 8 1 8 आणि 8 सक 48, उत्तर आलं 6. आता 6 उत्तर आल्यानंतर हे जे काही दशांश चिन्ह आहे याचा विचार करायचा. उत्तर किती आलं? 6. या ठिकाणी चिन्ह काय आहे? भागाकाराचं. आता वरती 2 घरं आहे आणि खाली 2 घरं आहे. वर आणि खाली समान घरं आहे आणि जर समान घरं असतील तर काहीही करायचं नाही. जे आपलं उत्तर येईल तेच आपलं उत्तर असणार आहे. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. समजून घ्या, भागाकारामध्ये जर खाली आणि वर घरं सारखेच असतील म्हणजे कसं, 0.48 भागिले 0.08 या ठिकाणी दशांश घर आहे, दशांश स्थळ आहे. या साईडला 2 घरं आहे आणि खाली पण 2 घरं आहे. खाली आणि वर 2-2 घरं आहे. जर समान घरं असतील तर काहीही करायचं नाही, सरळ सरळ त्या संख्येचा भागाकार करायचा. 8 1 8 8 सक 48, उत्तर आलं 2 नंबर पर्याय. पुढे पहा, गौड बंगाल म्हणजे काय? गौड बंगाल म्हणजे काय? दुसऱ्यांना आकलन न होणारे. गौड बंगाल म्हणजे दुसऱ्यांना आकलन न होणारे. पुढील प्रश्न पहा, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली. कधी करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, देवगड मालवण हे बंदरे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? देवगड मालवण ही बंदरे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड हे बंदर आहे, मालवण हे बंदर आहे. पुढे पहा, जीवनसत्व के चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व के चे रासायनिक नाव काय आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे फायलोक्विनोन. फायलोक्विनोन तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. जीवनसत्व के चे रासायनिक नाव फायलोक्विनोन. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.